हॅलो एव्हरीवन, मी काजल रणदिवे स्वागत करते तुमचं आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर। जर तुम्हाला खरंच भावी शिक्षक बनायचं असेल तर हा टीचर्स फॅक्टरी हा चॅनल खास तुमच्यासाठी आहे। म्हणजेच कोणत्याही शिक्षक पात्रता परीक्षेसाठी मध्ये टेट असू दे, सीईटी असू दे, टीईटी असू दे, या नेट असू दे, या सेट असू दे, म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेसाठी जर कोणती माहिती असेल, कोणती अपडेट असेल, कोणती इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन असेल तर ती सर्वात आधी आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर प्रोव्हाइड केली जाते। सो स्वतःला जर अपडेट करायचं असेल आणि स्वतःला जर भावी शिक्षक बनवायचं असेल तर हा टीचर्स फॅक्टरी हा खास तुमच्यासाठी आहे। सो पटकन चॅनलला सबस्क्राईब करायचे, व्हिडिओला शेअर आणि लाईक जरूर करायचं आहे, ठीक आहे। चला, सो आता अगदी महत्त्वाच्या टॉपिकवर आपण डिस्कस करणार आहोत। जी सेट एक्झाम आहे त्या सेट एक्झामची पात्रता काय असणार गरजेचं आहे, सेट एक्झाम साठी तुमची काय पात्रता हवे, कोणते बुक्स तुम्ही फॉलो केलं पाहिजे, ठीक आहे, फीस काय असते, त्याची परीक्षा अभ्यासक्रम काय, पासिंग क्रायटेरिया काय, परीक्षेचे स्वरूप काय, या संपूर्ण गोष्टीबद्दल आज आपण इथे डिस्कस करणार आहोत, ठीक आहे। चला, सो जर तुम्ही आता इथे पात्रता बद्दल, ठीक आहे, जस्ट सेकंड, इथे जर तुम्ही पात्रताबद्दल बोलत असाल तर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे, तुमचं पीजी असणं गरजेचं आहे। आता फॉर एक्झाम्पल तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन जसं की माझं इंग्लिश लिटरेचर मध्ये झालेलं आहे, फॉर एक्झाम्पल माझं इंग्लिश लिटरेचर मध्ये झालेलं आहे, तर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन, तुमची मास्टर डिग्री, तुमचं पीजी इंग्लिश लिटरेचर मध्ये झालेलं आहे, तर तुम्ही सेट साठी जर तुम्ही फॉर्म भरत असाल, जर तुम्ही सेट साठी फॉर्म भरत असाल तर त्याच्यामध्ये तुमचा पेपर 1 असतो आणि एक पेपर 2 असतो, ठीक आहे। पेपर 1 हा सगळ्यांसाठी कॉमन असतो, पेपर 1 हा सगळ्यांसाठी कॉमन असतो, मात्र पेपर 2 हा तुमचा पर्टिक्युलर पीजी मध्ये तुमचा कोणता सब्जेक्ट होता त्याच्यावर डिपेंड आहे। आता पीजी मध्ये माझा इंग्लिश लिटरेचर आहे तर पेपर 2 मध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस, तुम्हाला पेपर जो द्यायचा आहे तो इंग्लिश लिटरेचर या सब्जेक्ट साठी द्यायचा आहे। जर तुमचा हिस्ट्री असेल पोस्ट ग्रॅज्युएशनला तर तुमचा पेपर 2 हा हिस्ट्री या सब्जेक्टवर प्रश्न असेल। जर तुमचं मराठी लिटरेचर असेल, हिंदी लिटरेचर असेल, या दुसरं कोणतं सायकोलॉजी असेल तर तुमचा पेपर 2 हा त्या सब्जेक्टच्या रिगार्डिंग असतो, जो पोस्ट ग्रॅज्युएशन ज्याच्यामध्ये आपण मास्टर डिग्री केलेली असते ती, ठीक आहे। पात्रताबद्दल इथे आपण पाहिलेलं आहे, ठीक आहे, पात्रताबद्दल तुम्ही पाहिलेलं आहे। आता जर इथे बघायला गेलात, तुम्ही इथे जर बघायला गेलात तर बुक लिस्ट, ठीक आहे। आता बुक लिस्ट पाहण्याआधी जर परीक्षेचे स्वरूप कशा प्रकारे असणार आहे, पासिंग क्रायटेरिया काय आहे, याबद्दल आपण इथे डिस्कस करणार आहोत, ठीक आहे। सो आता याच्यामध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर पेपर 1 जो आहे, पेपर 1 हा किती मार्कासाठी असतो, हा 100 गुणांसाठी असतो। किती? 100 गुणांसाठी असतो। याच्यामध्ये 50 क्वेश्चन तुमचे असतात, ठीक आहे। पेपर 2 जर बघायला गेलात तर पेपर 2 हा तुमचा किती 200 गुणांसाठी असतो, किती 200 गुणांसाठी असतो, आणि इथे 100 क्वेश्चन असतात, किती 100 क्वेश्चन, ठीक आहे। म्हणजे 100 क्वेश्चन येते, याच्यात 50 म्हणजे एक क्वेश्चन 2 मार्कासाठी असतो, ठीक आहे। म्हणजे 100 गुण आणि हे 200 गुण, ठीक आहे। एकूण किती मार्काचा पेपर असतो तुमचा, 300 गुणांचा पेपर असतो, आणि तुम्हाला वेळ हा 3 तासाची दिलेली असते, किती 3 तासाची। आणि सर्वात महत्वाचं, खूप विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असतं, मॅडम याच्यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग असते की नाही, तर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची नेगेटिव्ह मार्किंग नसते, हे लक्षात घ्यायचं आहे, ठीक आहे। सो याच्यामध्ये तुम्ही बघायला गेला सेटसाठी, आता पेपर 1 100 गुण आणि 50 गुण तुमचे कशाला असणार आहे, 50 प्रश्न असणार आहे आणि 100 गुण, म्हणजे 1 क्वेश्चन किती असणार आहे, 1 क्वेश्चन फॉर 2 मार्क्स, 1 मार्क 1 क्वेश्चन 2 मार्कासाठी असणार आहे, ठीक आहे। पेपर 1 जर बघायला गेला तर 100 गुण, पेपर 2 बघायला गेला तर 200 गुण, ठीक आहे। आता याच्यामध्ये जर तुम्ही बघायला गेलात, पेपर 1 मध्ये जर तुम्ही बघायला गेलात, आता पेपर 1 जर तुम्ही बघायला गेलात तर पेपर 1 मध्ये किती तुमचे 10 युनिट असतात, किती 10 युनिट असतात, किती युनिट असतात पेपर 1 मध्ये 10 युनिट असतात। आता या 10 युनिट मध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर 6 युनिट यांच्यापैकी जे 6 युनिट असतात ते थेरी पार्ट मध्ये असतात, 6 युनिट जे कशामध्ये असतात तर थेरी पार्ट मध्ये असतात, ठीक आहे। कशामध्ये, थेरी पार्ट मध्ये असतात, आणि हा थेरी पार्ट अगदी 6 युनिट हे खूप महत्वाचे आहेत, ज्याच्यामध्ये थेरी पार्ट असतो। इवन याच्यामध्ये मग उरलेले जे 4 युनिट असतात त्याच्यामध्ये तुमचं मॅथ्स, रिझनिंग, डेटा इंटरप्रिटेशन वगैरे त्या सगळ्या गोष्टी असतात, ठीक आहे। पेपर 2 चा जर तुम्ही बघायला गेलात, पेपर 2, या पेपर 2 मध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर याच्यामध्ये ही 10 युनिट असतात, याच्यामध्ये सुद्धा किती युनिट असतात तर 10 युनिट असतात, ज्याच्यामध्ये बाकीचे 6-7 टॉपिक युनिट जे आहेत ते थेरी वगैरे असतात आणि एमसीक्यू वगैरे या स्वरूपात असतात, ठीक आहे। सो याच्यामध्ये जर बघायला गेला तर थेरी पार्ट, एमसीक्यू आपल्याला संपूर्ण गोष्टी क्लिअर करायचे, त्यासाठी आपली बॅच
बॅच आहे. बॅच मध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर 8010457760 या नंबरवर कॉल करून नक्कीच तुम्ही बॅच मध्ये ऍडमिशन घेऊ शकतात. आपल्या बॅच मध्ये थेअरी प्लस एमसीक्यू हा पूर्ण पार्ट क्लिअर केला जाणार. आपल्या बॅच मध्ये थेअरी घेतलं जाणार, पीवायक्यूज घेतले जाणार, एमसीक्यूज घेतले जाणार, संपूर्ण गोष्टीवर फोकस दिला जाणार आणि आपला प्लॅटफॉर्म असं एकमेव प्लॅटफॉर्म आहे जिथे 100% यशाची हमी दिली जाते. सो हा यश जर तुम्हाला अनुभवायचा असेल तर नक्कीच आपल्या बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचे आहेत. संपूर्ण कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत. जे काय आता याच्यामध्ये जर बघायला गेलं जास्त स्कोरिंग सब्जेक्ट हा पेपर 1 म्हणजे जेवढं तुम्ही पेपर 1 मध्ये स्कोर कराल तेवढं बेस्ट राहील. कारण की पेपर 1 हा सगळ्यांसाठी कॉमन असतो आणि पेपर 2 पेक्षा पेपर 1 मध्ये जास्त स्कोर करणं हे इझी पडतं. मग पेपर 2 मध्ये जरी तुम्हाला कमी पडले, आता पेपर 1 तुम्ही मगाशी बघितलात तर 100 गुणांसाठी आणि पेपर 2 200 गुणांसाठी आहे. सो याच्यामध्ये जरी तुम्ही 80च्या आसपास मार्क पाडले आणि पेपर 2 मध्ये थोडं कमी जास्त झाले तरी काही हरकत होत नाही. ठीक आहे. आता क्वालिफिकेशन तुमचं किती मार्क असणं तुम्हाला गरजेचं आहे. पेपर 1 आणि पेपर 2 यामध्ये किती टक्केवारी असणे तुमची गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही बोलतात ना अपीयर होणार की आमची एक्झाम क्लिअर झालेली आहे. ठीक आहे. जर तुम्ही आता याच्यामध्ये जर बघायला गेलात, जर तुम्ही ओपन EWS या इवन तुम्ही ऑर्फन स्टुडंट असाल तर तुम्हाला किती 40% असणं गरजेचं आहे. म्हणजेच तुम्हाला पेपर किती मार्काचे 300 मार्काचा, त्याच्यापैकी 40% म्हणजेच तुम्हाला 120 मार्क असणं गरजेचं आहे. मिनिमम 120 मार्क असणं गरजेचं आहे. तरच तुम्ही सेट अपीयर्ड असणार. ठीक आहे. आणि जर तुम्ही बाकीच्या कास्टमध्ये म्हणजे एसटी झालं, PWD झालं, ओबीसी झालं, ठीक आहे, त्याच्यानंतर DT विजय वगैरे सगळं जे काय असेल, ठीक आहे, बाकीचे म्हणजे या 3 सोडून बाकीच्या जर तुम्ही याच्यामध्ये असाल, ठीक आहे, कॅटेगरीमध्ये बसत असाल तर तुम्हाला किती 35% असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तुमच्या 300 मार्कांपैकी. सो हा तुमचं क्वालिफिकेशन असणार आहे. सो एवढे मार्क बघा, हे 120 हे जे 40% हे जे ओपन हे वगैरे यांच्यासाठी जे आहे तेवढे 120 प्लस 120 मार्क मिळणं सुद्धा खूप कठीण होतं कधी कधी. ठीक आहे, कारण की थेअरी पार्ट तुमचं क्लिअर नसेल तर प्रॉब्लेम क्रिएट हा होतोच. त्यामुळे मी तुम्हाला सांगते बॅच आहे. ठीक आहे, 8010457760 बॅच मध्ये ऍडमिशन घ्या. आपल्या बॅच मध्ये 100% यशाची हमी दिली जाते, ज्याच्यामध्ये तुमचं संपूर्ण सिलेबस संपूर्ण विषयाचा आता बघायला गेला, आताच तुम्हाला एक्सप्लेन केलं मी, पेपर 1 मध्ये 10 युनिट, पेपर 2 मध्ये 10 युनिट, त्याच्यामध्ये काही थेअरी पार्ट आहे. सो या गोष्टी सिलेबस खूप मोठा असतो. त्या मोठ्या सिलेबसला जर तुम्ही एक एक शब्द वाचत स्वतः नोट्स काढत बसला तर तिथे वेळ खूप जातो. आणि आपल्या बॅच मध्ये संपूर्ण नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात, टेस्ट सिरीज प्रोव्हाइड केले जातात आणि संपूर्ण जे बोलतात ना जे शिकवलं जातं अगदी एक्सपर्टीज वे मध्ये शिकवलं जातं. इथे प्रत्येक टीचर आपापल्या सब्जेक्ट मध्ये एक्सपर्ट आहे. जसं की माझं जर बघायला गेलं तर मी नेट क्वालिफाय, सेट क्वालिफाय आहे. माझं बॅचलर डिग्री माझी इंग्लिश लिटरेचर मध्ये झाले, माझी मास्टर डिग्री इंग्लिश लिटरेचर मध्ये झाले, पीएचडीची पीएचडीची एंट्रन्स एक्झाम असते ती सुद्धा माझी क्लिअर आहे. सो म्हणजे याच्यावर तुम्ही अंदाज लावू शकतात की इथे किती किती जे टीचर्स आहेत ते आपापल्या सब्जेक्ट मध्ये एक्सपर्ट आहेत. त्यांनी ते एक्झाम क्रॅक करून आलेले टीचर आहेत आणि हे तुमचं भाग्य आहे बघायला गेलं तर. की जी एक्झाम आता सेट साठी तुम्ही बसता, सेट ही 3 वेळा सेट मी क्वालिफाय केलेली आहे बघायला गेलं तर. ठीक आहे, नेट ही 2दाच झालेली आहे, त्याच्यानंतर मी दिलीच नाही कारण की आणि नेट देण्याआधी मी पहिले पीएचडीची पेट दिलेली पेट दिली आणि त्याच्यानंतर मी नेट. की जर तुमची नेट क्लिअर असेल तर पीएचडी साठी पेट देणं गरजेचं नसतं. ठीक आहे, सो याचा अगदी डिटेल मध्ये अभ्यास मी केलेला आहे एक बघायला गेलं तर. आणि तुमचं भाग्य आहे की जे टीचर ती एक्झाम क्वालिफाईड केलेला आहे आणि तीच टीचर तुम्हाला ते शिकवायला एक बघायला गेलं तर. ठीक आहे, सो पेपर 1 आहे, पेपर 2 आहे, या संपूर्ण गोष्टीचं नॉलेज तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे दिलं जाणार. नक्कीच आपली बॅच आहे, त्या बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल ते दिलेला नंबर जो आहे त्यावर कॉल करायचा आहे आणि ऍडमिशन मध्ये एनरोल करायचं आहे. ठीक आहे, चला. सो आता आपण पात्रता बघितली, परीक्षा अभ्यासक्रम बघायला बघितला. आता ही जी एक्झाम आहे ही आपली कशा स्वरूपात असणार आहे, ही ऑफलाईन असणार आहे. ठीक आहे, ओमेरे शीट असते ना, त्या शीट मध्ये दिलं जाणार, तुम्हाला गोल 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 करायचं आहे. ठीक आहे, ऑफलाईन म्हणजे त्याच्यामध्ये नेट एक्झाम ही कम्प्युटरवर असते, ही ऑनलाईन असते. ठीक आहे, त्याच्यानंतर पासिंग क्रायटेरिया सांगितला, परीक्षेचं स्वरूप सांगितलं, एमआरए शीट वगैरे दिली जाते ऑफलाईन. ठीक आहे, बुक आहे. आता बुक बद्दल राहिलं. ठीक आहे, बुक बद्दल आपण महत्वाचं इथे पाहणार आहोत की कोणती बुक फॉलो केली पाहिजे. बुक लिस्ट सुद्धा मॅडम सांगा, जेणेकरून आम्ही व्यवस्थितपणे फॉलो केलं पाहिजे. ठीक आहे, आता बुक लिस्ट जर तुम्ही बघायला गेलात तर बघा, जर तुम्ही
सेटसाठी प्रिपरेशन करत असाल तर जर तुमचं मराठीमध्ये तुम्ही प्रिपरेशन करत असाल पेपर 1 हा, ठीक आहे. सो त्याच्यामध्ये पेपर 1 साठी मी सांगते, पेपर 2 साठी हे तुमचं सब्जेक्टच्या अकॉर्डिंग आहे. जसं की माझं इंग्लिश लिटरेचर आहे तर इंग्लिश लिटरेचरसाठी सब्जेक्टच्या अकॉर्डिंग आणि त्याचे सब्जेक्ट एक बघायला गेलं तर प्रत्येक सब्जेक्टचे मोस्टली तुमचा डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचा अभ्यासक्रम चांगला असेल ना तर पेपर 2 इझी जातो. म्हणजे त्याच्यावर बेस्ड ऑनच प्रश्न असतात. जसं की माझं बॅचलर डिग्री माझी इंग्लिश लिटरेचर मध्ये होती, मास्टर पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा इंग्लिश लिटरेचर मध्ये होतं. सो माझा त्याच्यावर चांगली कमांड होती. बॅचलर आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचा जो अभ्यासक्रम आहे तो डिटेलमध्ये अभ्यासक्रम जर तुम्ही छान प्रकारे केला असेल तर तुम्ही ऍप्लिकेबल असणार हे गरजेचं आहे. ठीक आहे, तर तुम्हाला असणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर पेपर 1 साठी डॉक्टर शशिकांत अन्नदाते सर यांचं बुक तुम्ही फॉलो करू शकतात पहिलं. ठीक आहे, दुसरं कोणतं आहे, दुसरं बुक. ठीक आहे, दुसऱ्या बुक बद्दल जर बोलत असाल तर ब्रिज मोहन सर यांचं बुक फॉलो करू शकतात. आणि जर तुम्ही हिंदी या इंग्लिश मधून प्रिपरेशन करत असाल तर हिंदी या इंग्लिश मध्ये प्रिपरेशन करत असाल तर KVS मदन सर यांचं बुक फॉलो करू शकता. जर तुम्ही हिंदी या इंग्लिश मध्ये प्रिपरेशन करत असाल तर हिंदी या इंग्लिश मीडियम मध्ये प्रिपरेशन करत असाल तर. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. सो डॉक्टर शशिकांत अन्नदाते सर आहेत, ब्रिजमोहन दायम सर हे मराठीमध्ये जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर पेपर 1. ठीक आहे, आणि KVS मदन सर हिंदी या इंग्लिश मीडियम मधून तुम्ही प्रिपरेशन करत असेल तर त्यांचं. ठीक आहे, ही बुक लिस्ट आहे जी तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे, पेपर 2 बद्दल एक सब्जेक्ट वाईज वेगळी बुक लिस्ट मी नक्की तुमच्या सोबत घेऊन येणार आहे. अभ्यासक्रम मी थोडक्यात तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. पेपर 1 पेपर 2 मध्ये 10 युनिट असतात, काय काय महत्वाचं असतं याचा डिटेल मध्ये अभ्यासक्रम सुद्धा तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. ठीक आहे, डिटेल मध्ये अभ्यासक्रम सुद्धा तुमच्यासाठी मी इथे घेऊन येणार आहे. ठीक आहे, सो तुम्ही बघू शकतात अगदी व्यवस्थितपणे आपल्या बॅच मध्ये तुम्ही ऍडमिशन घेतलं तर व्यवस्थितपणे तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल. ठीक आहे, बॅच बघायला गेलं तर बघा पेपर 1 ची परिपूर्ण तयारी करून घेतली जाणार. इथे 100% पहिल्याच प्रयत्नात यश मिळणार. बेसिक पासून तयारी, फक्त 50 विद्यार्थ्यांसाठीच प्रवेश, म्हणजे झगा मागा आणि मला बघा असं सीन नाही आपल्याकडे. म्हणजे जे खरंच गरजू विद्यार्थ्यांना खरंच भावी शिक्षक बनायचं आहे, सेट एक्झाम क्रॅक झाली तर तुम्ही डिग्री लेवलच्या विद्यार्थ्यांना शिकवू शकता त्याचा असिस्टंट प्रोफेसर. ठीक आहे, सो त्यासाठी तुम्हाला ही एक्झाम क्रॅक करणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, सो ते संपूर्ण गोष्टी असेल, टेस्ट सिरीज नोट, सर्व पेपर पॅटर्न नुसार लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकतात. सो नक्कीच आपला हा नंबर आहे 8010457760 या नंबरवर कॉल करून बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचे. पेपर 1 आणि पेपर 2 ची सुद्धा तयारी केली जाते. पेपर 2 ची सुद्धा संपूर्ण तयारी केली जाते. कोणताच पाठ हा स्किप केलं जात नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, हे तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, बघा इथे संपूर्ण माहिती PDF सुद्धा आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे. ठीक आहे, कोणती सगळ्या गोष्टी तुम्हाला. हा एक महत्वाचा पॉइंट जो राहिलेला आहे तो मला तुम्हाला सांगू इच्छितो मी. ठीक आहे, तो महत्वाचा पॉइंट काय इथे लक्ष द्या. ठीक आहे, आता जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय बघा, द कॅन्डिडेट अदर दॅन, बघा इथे महत्वाचं त्यांनी जस्ट सेकंड बघा इथे त्यांनी सांगितलेलं आहे की द कॅन्डिडेट मस्ट हॅव मास्टर डिग्री रिकॉग्नाइज्ड बाय UGC इन अ सब्जेक्ट सेट. ठीक आहे, सो मास्टर डिग्री झालेल्या सब्जेक्ट मध्येच तुम्ही सेट देऊ शकतात. आता इथे एक छोटीशी अट अशी सुद्धा आहे, ती खूप मोठी आहे बघायला गेलं तर. द कॅन्डिडेट हॅव्हन पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा वगैरे या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. ठीक आहे, बघा द कॅन्डिडेट अदर दॅन SC ST OBC DT NT SCBC ट्रान्सजेंडर PWD ऑर्फन, ठीक आहे, असे असतील तर त्यांना 55 मार्क्स असणं गरजेचं आहे विदाउट राउंडिंग ऑफ इन मास्टर और इक्विवेलेंट एक्झामिनेशन. ठीक आहे, इलिजिबल फॉर दिस टेस्ट. ठीक आहे, ठीक आहे, या टेस्ट साठी. ठीक आहे, पण इथे पुढे काय झालंय, पण इथे काय तुम्हाला दिलेलं आहे, OBC DT NT CBSE belonging to non-creamy layer and SC ST transgender PWD orphan who have secured at least 50 marks without rounding off. ठीक आहे, 50% तुमचं असणं गरजेचं आहे तुमच्या याच्यामध्ये मास्टर डिग्री मध्ये. ठीक आहे, ठीक आहे,
मास्टर डिग्रीमध्ये. ठीक आहे. म्हणजे हे कास्ट सोडून जर तुम्हाला 55% असतील बाकीच्या कास्टला तर ते भरू शकतात. ठीक आहे. म्हणजेच याच्यामध्ये एवढं सांगितले की ओबीसी, डीटीएनटी, एससी, एसटी वगैरे 50% मार्क तुम्हाला मास्टर डिग्रीला असणं गरजेचं आहे विदाऊट राउंडिंग ऑफ 50%. ठीक आहे. आणि बाकीचे जे कास्ट आहेत म्हणजे एससी, एसटी, ओबीसी या कास्ट सोडून बाकीच्यांना 55%. ठीक आहे. त्यांना सोडून 55 म्हणजे एससी, एसटी, ओबीसी बघा द कॅन्डिडेट अदर दॅन एससी, एसटी, ओबीसी, डीटीएनटी, सीबीएसई म्हणजे हे जे दिलेत यांना यांना सोडून बाकीचे जे आहेत त्यांना 55% म्हणजे जे ओपन कॅटेगरीमध्ये येतात एक थोडक्यात त्यांना 55% आणि जे कास्टमध्ये येतात या कास्टमध्ये त्यांना 50% असं सांगितलेलं आहे. ठीक आहे. ही महत्वाची नोट होती जी तुम्हाला मला सांगायची होती. ठीक आहे. कळलं? ठीक आहे. सो आता आपण काय तुम्हाला मी एक्सप्लेन केलेलं आहे, तुम्हाला संपूर्ण गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत अगदी डिटेलमध्ये. ठीक आहे. तुम्हाला पात्रता सांगितली, बुक दिले, परीक्षा अभ्यासक्रम, पासिंग क्रायटेरिया, परीक्षेचे स्वरूप या संपूर्ण गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन केलेल्या आहेत. परीक्षेचा अभ्यासक्रम याबद्दल डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन आणखी मी घेऊन येणार आहे. पासिंग क्रायटेरियाचा कट ऑफ वगैरे कशा प्रकारे ते सुद्धा त्याबद्दल सुद्धा वेगळं घेऊन येणार आहे मी. कोणतीच गोष्ट सोडणार नाही. ते स्वतः मी सेट क्लिअर केलेली टीचर तुमच्या समोर उभी आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन मी देणार आहे. फक्त आपल्या बॅचचा नंबर आहे त्या नंबरवर कॉल करून 8010457760 या नंबरवर कॉल करून बॅचमध्ये ऍडमिशन घेऊन तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करायचे. ठीक आहे. चला सो नक्कीच आता इथे थांबते. भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत सर्वांना बाय. हॅव अ ग्रेट डे. थँक्यू सो मच.